हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द स्टडी ग्रुप. फ्रेंड्स, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा जी की 5वीसाठी घेतली जाते आणि त्या 5वीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील काही चॅप्टर्स आज आपण किंवा काही जे धडे म्हणतो आपण जे गणित विषयामध्ये मुलांना परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत त्याच्यासाठी आपण काही व्हिडिओज बनवणार आहोत की ते धड्यावरचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व कसं करायचं हे आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण नवनीत प्रकाशनचं हे पुस्तक यूज करणार आहोत. तर या प्रकाशनच्या पुस्तकातील आपण सरळ व्याजाचा हा एक धडा जो आहे जो खूप महत्त्वाचा आहे आणि ते सोडवत असताना मुलांना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन्स कसं करायचं हे आज आपण पाहणार. सरळ व्याज शिकत असताना आपल्याला 3 कन्सेप्ट्स क्लिअर असल्या पाहिजे. पहिली आहे मुद्दल, त्यानंतर दर आणि मुदत. आता नेमकं मुद्दल म्हणजे काय असते बघा. समजा एखाद्या खातेधारकानं बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या मेन रकमेला आपण मुद्दल म्हणतो. समजा मी बँकेकडनं 10,000 रुपये लोन घेतलेलं आहे तर त्याला आपण 10,000ला आपण मुद्दल म्हणू. त्याचनंतर मुदत म्हणजे काय, तर मुदत म्हणजे मी लोन किती वर्षासाठी घेतलं किंवा किती कालावधीसाठी घेतलं तर त्याला आपण मुदत म्हणू. समजा मी 1 वर्षानंतर लोन क्लिअर करणार आहे किंवा बँकेला 10,000 रुपये परत देणार आहे तर त्याला आपण त्या कालावधीला आपण मुदत म्हणू. आणि दर, बँक हे आपल्याला लोन देत असताना एका विशिष्ट दराने ते देत असतं किंवा एखाद्या विशिष्ट व्याज दराने, इंटरेस्ट रेट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू, तर व्याजाचा दर तो असतो 10% असेल, 8% असेल, प्रत्येक बँकेचा वेगळा असतो, त्याला आपण दर म्हणू. आणि त्यानंतर या सूत्रामध्ये या 3 किमती टाकून त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला आपण सरळ व्याज म्हणणार आहोत. स्कॉलरशिपसाठी या एका सूत्रावरतीच आपल्याला सर्व गणित सोडवायचे आहेत. तर बघूया आपण नवनीत प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये दिलेल्या सरळ व्याजाच्या धड्याखालील जे स्वाध्याय आहे त्यातील सर्व गणित आपण सोडवून पाहणार आहोत. तर 1 नंबरचं गणित आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिलं गणित दिलेलं आहे, दर साल दर शिकणा 10 दराने 3,000 मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती. आता आपल्या सरळ आन्सर निघणार आहे कारण तिन्ही किमती सरळ दिलेल्या आहेत. दर दिलेला आहे, मुद्दल दिलेली आहे, वर्ष दिलेलं आहे, म्हणजे सरळ आपलं उत्तर निघणार आहे. हे आपण सोडून घेऊया. तर पहा, आपल्याला गणितामध्ये सर्व किमती दिलेल्या आहेत आणि या सूत्रामध्ये फक्त आपल्याला फिलअप करून सॉल्व करायचं आहे. मुद्दल दिलेली आहे ती 3,000 दिलेली आहे, दर दिलेला आहे 10%चा आणि मुदत दिलेली आहे 3 वर्ष आणि मग इथं आपल्याला सोडवायचं. आता मुलं इथंपर्यंत करतात पण इथं त्यांना अडचण येते. तर लक्षात घ्या, इथलं भागाकार करणे म्हणजे असा भागाकार करणे हा आपल्याला गरजेचा आहे. तर इथं फक्त काय करायचं आहे, वरच्या आणि खालच्या या 2 छेदात आणि अंशात आहेत म्हणजे भागाकारात आहेत आणि या 2 वरची जी संख्या आहेत त्याला गुणिलेचं चिन्ह तुम्हाला दिसतं म्हणजे ते गुणाकारामध्ये आहेत. भागाकार करत असताना इथं आपल्याला 2 शून्य कटवून घ्यायचे. हे 2 शून्य कटले, इथला 1 शून्य कटला आणि इथला 1 शून्य कटला. यापैकी कुठलाही शून्य कटवा, इथले 2 कटवा किंवा इथला 1 कटवा. आता काय रिमेनिंग राहतं ते लिहून घ्या. खाली 1 आहे, 1 लिहिलात काय नाही लिहिलात तरी चालतं. त्यानंतर 300 गुणिले 1 गुणिले 3, 3 1 3, त्यानंतर 3 3 9 म्हणजे इथं काय राहील 9 म्हणजे आपलं सरळ व्याज आलेलं आहे 900 रुपये आणि हेच आपलं आन्सर असणार आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघा, रुपये 1200 मुद्दलाची सरळ व्याजाने 10 वर्षात दाम दुप्पट होण्यास दर साल दर शेकडा व्याजाचा दर किती असेल. हा प्रश्न आतापर्यंत परीक्षेत आलेला नाही. त्याच्यावरचा पहिला प्रश्न 2023ला पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. या पद्धतीचा प्रश्न यावर्षी येऊ शकेल किंवा कदाचित येऊन गेलेला सुद्धा असू शकतो. तर बघा, या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला मुद्दल दिलेली आहे 1200 रुपये आणि सरळ व्याजच काढायचं आहे पण त्याची मुदत दिलेली आहे 10 वर्ष, दर आपल्याला काढायचा आहे. फक्त त्यांनी एक अट दिलेली आहे की त्या 10 वर्षामध्ये त्याची दाम दुप्पट झाली पाहिजे आणि दाम दुप्पट होण्यासाठी त्या व्याजाचा दर किती असला पाहिजे. आता दाम दुप्पट म्हणजे आता मुद्दल 1200 दिली म्हणजे एकूण दाम दुप्पट 1200च्या दुप्पट होईल 2400 म्हणजे 2400 म्हणजे 2400 रुपये झाले पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागेल बघूया. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत डिवायडेड बाय 100 किंवा भागिले 100. पण त्यांनी अट अशी दिलेली आहे की त्याची किंमत ही दुप्पट झाली पाहिजे आणि दुप्पट कधी होईल तर त्याचा व्याज पण तेवढाच असेल. कारण आपल्याला काय एकूण किंमत काढत असताना किंवा एकूण जे रिटर्न्स देतो, एकूण परत देतो तेव्हा त्याचं
व्याज प्लस मुद्दल आपण परत देत असतो आणि त्याची व्याज प्लस मुद्दल ही दुप्पट झाली पाहिजे. म्हणूनच काय त्याचं सरळ व्याज आहे आपण 1200 रुपयेच गृहीत धरूया किंवा फिक्स ते असणार आहे 1200 रुपयेच. मुद्दल पण दिलेली आहे 1200 रुपये. दर आपल्याला काढायचा आहे आणि मुदत दिलेली आहे 10 वर्ष आणि भागिले 100. आता बघा हे 2 शून्य कटवा, इथला 10चा 1 कटला, इथला 1 कटला. आता काय राहतं बघा शिल्लक 1200 राहिले, हे 120 गुणिले दर. आता एक लक्षात ठेवा, अशी क्रिया करत असताना जेव्हा आपण उजव्या साईडच्या किमती डाव्या साईडला नेतो आणि डाव्या साईडच्या किमती उजव्या साईडला नेतो तेव्हा त्यांच्या जो समोरचं जे क्रिया आहे त्याच्यामध्ये विरुद्ध क्रिया होत असते. आता आपल्याला दर काढायचा आहे पण या 120च्या सोबत ते गुणाकारामध्ये आहे, तर दर इथेच ठेवा आणि या दोघांमध्ये गुणाकार असल्यामुळे हे 120 आपल्याला इकडे लेफ्ट साईडला मूव्ह करावं लागणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे गुणाकारात असल्यामुळे इकडे येऊन ते भागाकारात होणार आहे. म्हणजे 1200 भागिले 120 बरोबर इथं असणार आहे दर. आता याचे सोडून घ्या, हे शून्य कटला, हे शून्य कटला, 12चा टेबलनी भाग जातो. 12 1 12, 12 1 12 आणि हा 10चा 1 शून्य, म्हणजे इथं राहिले 10 बरोबर दर. म्हणजे त्याचा व्याज दर किती असणार आहे 10% आणि असं असेल तर त्याची मुद्दल ही दुप्पट होणार आहे. तिसरा प्रश्न बघूया आपण. नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये दर साल दर शेकडा 8 दराने बँकेत ठेवले, तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल. तर हा प्रश्न 2020च्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. तर नेहाच्या बाबांनी पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये ठेवलेत, म्हणजे 1 वर्ष तर संपून गेलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला 6व्या वाढदिवसाला त्यांना किती रिटर्न्स मिळतील असं विचारलेलं आहे. तर पहिल्या वाढदिवसापासून 6व्या वाढदिवसापर्यंत त्यांना 5 वर्ष म्हणजे मुदत दिलेली आहे, 5 वर्ष, दर 8 दिलेला आहे आणि 10,000 ही मुद्दल दिलेली आहे. तर आपल्याला सरळ व्याज काढून तो सरळ व्याज या मुद्दलमध्ये मिसळायचा आहे आणि मग त्यांना एकूण किती रक्कम मिळेल हे पाहायचं आहे. चला सोडून घेऊया. पहा, सरळ व्याज काढावं लागेल आपल्याला. सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. 2 शून्य 2 शून्य कट झाले, उरलं काय बघा 100 गुणिले 5 गुणिले 8. बघा हे 100 गुणिले 5 8चा 40 म्हणजे 5 8चा 40 आणि मग हे 100ने 40ला गुणल्यानंतर म्हणजे गुणाकार कसा करायचा आहे, एकूण 3 शून्य आहेत आणि मग 4 1 4. म्हणजे त्यांना सरळ व्याज भेटलेलं आहे 4000 आणि मुद्दल होती, म्हणजे एकूण भेटत असताना कधी पण मुद्दल प्लस व्याज भेटत असतं सरळ व्याज. मुद्दल किती होती 10,000 रुपये आणि व्याज झालेलं आहे त्यांना 4000, म्हणजे त्यांना एकूण किंमत परत नेहाच्या 6व्या वाढदिवसाला भेटलेली आहे 14,000 रुपये. त्याच्या पुढचा प्रश्न आपण बघूया. हरजित सिंगने 4000 हे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असते. आता हा प्रश्न दुसऱ्या प्रश्नासारखाच आहे. मुद्दलाची दुप्पट त्यांना पाहिजे आहे, म्हणजेच त्याचं व्याजसुद्धा किती असलं पाहिजे 4000 आलं पाहिजे. बघूया किंवा प्रश्न आपण परत वाचूया. 4000 हे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. बघा आपण सोडवूया. पहा, प्रश्नात दिल्यानुसार आपण लिहून घेतलेलं आहे. मुद्दल दिलेली होती 4000, दर 10% आणि मुदत आपल्याला काढायची आहे व त्यांनी असं सांगितलेलं आहे की दुप्पट म्हणजे व्याज. आता व्याज किती होईल या दिलेल्या प्रश्नाच्या आपल्याला शब्दानुसार किंवा त्याच्यामध्ये ज्या अटी आहेत त्याच्यानुसार त्याचं असं सांगणं होतं की 4000 हे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी रक्कम मुद्दलाच्या दुप्पट होईल, म्हणजे त्याचा व्याजसुद्धा किती असला पाहिजे 4000च असला पाहिजे, तेव्हाच ती किंमत काय होईल दुप्पट होईल. तर मग बघा, तुम्हाला सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये टाकून द्यायचे. सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. सरळ व्याज दिलेला आहे 4000, मुद्दल दिलेली आहे 4000, दर पण दिलेला आहे आणि तुम्हाला मुदत ही काढायची आहे आणि भागिले 100. पहा, आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. त्याच्यानंतर आता हे मुद्दल इकडेच ठेवायचे आणि बाकी सगळं मूव्ह करून घ्यायचं आहे. इकडे बघा आपण ही मुद्दल इकडच्या साईडला लिहून घेऊया बरोबर. त्यानंतर आता बघा इथं 4000 ऑलरेडी असेच असतील. आता इकडे 100 नाही आहे, कट केले आपण, इथे 1 राहिला, 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. आता राहते काय, इथं 40 आणि इथं 10 राहिलेलं आहे मुद्दल, तर आपण इथं घेतलेले. पण या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आणि ते इकडे आले तर ते भागाकाराच्या क्रियेमध्ये येतील.
40 × 10. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 1 चा 4, 4 1 चा 4, 0. म्हणजे त्याची मुदत किती आलेली आहे? 10 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हरजित सिंगने बँकेतून 20,000 रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावा लागेल? हा सुद्धा प्रश्न 2022ला येऊन गेलेला आहे. त्याचं उत्तर आपण सोडवूया. मुद्दल 20,000 आहे, दर 7 आणि मुदत 3 वर्ष आहे. सरळ व्याज काढूया. सूत्रामध्ये माहिती भरून घेऊया. 20,000 × 7 × 3 भागिले 100. कट करून घ्या. हे 2 शून्य कटले, शून्य कटले. रिमेनिंग जे असतं ते खाली लिहून घ्या. 200 × 7 × 3, 200 × 7 3 21. याचा गुणाकार केला असता बघा. 21 दुनी 42 0. म्हणजे याचं सरळ व्याज आलेलं आहे 4,200 रुपये. म्हणजे हरजित सिंगने जर 20,000 बँकेतून 7 वर्षासाठी 7% दराने 3 वर्षासाठी घेतले असेल तर त्याला 4,200 रुपये हा सरळ व्याज भरावा लागेल. ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय. 8 नंबरचा प्रश्न. स्वर्धाने दर साल दर शेकडा 8% दराने एका बँकेत 25,000 6 वर्षासाठी ठेवले तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल? याच्यामध्ये सुद्धा सरळ व्याज काढायचं आहे. माहिती भरून घेऊया सूत्रामध्ये आणि सोडवून डायरेक्ट उत्तर काढून टाकूया. सरळ व्याज काढूया आपण. सरळ व्याज मुद्दत दिलेला आहे 25,000, दर दिलेला आहे 8 आणि मुदत दिलेली आहे 6 वर्ष. कटवून घेऊया. 2,500 × 6 × 8. गुणाकार करून घ्यायचा आहे. गुणाकार करत असताना मुलांना थोडासा अशा गुणाकार करताना अडचणी येतात, तर पालकांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त गुणाकाराची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. जो की तोंडी गुणाकार असेल किंवा पाड्याच्या आधार असेल किंवा असा आडवा गुणाकार असेल. मुलांना उभ्या गुणाकाराची सवय लागलेली असते आणि त्याच्यामुळं ते काय करतात, उभ्या गुणाकार करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्याचमुळं स्कॉलरशिपमध्ये आपला टाईम जातो. तर सुरुवातीला त्यांना छोटे छोटे आडवे गुणाकाराची प्रॅक्टिस घ्यायची आणि नंतर मग परीक्षेमध्ये त्यांना सोपं असेल. आता इथं सुद्धा कमीत कमी 30 म्हणजे 20च्या पुढे पाढे पाठ पाहिजे. आता इथं 25चा जर पाढा पाठ असेल तर मुलं काय करतात, पटकन 25चा पाढा 8पर्यंत म्हणतात किंवा 25चा पाढा 6पर्यंत म्हणतात. पण इथं मुलांची गफलत कुठं होते, मुलं लहान गुणाकार आता करतात. 6 8 48 करतात. 48 × 2,500 यांना अवघड जातं, मग ते इकडे मांडत बसतात. तर ज्यांना 25चा टेबल पाठ असतो ते काय करतील बघा. 25 8 200 लगेच करून घेतील. 25 8 200 हे बघा, हे 200 लिहिले आणि हे वरचे 2 शून्य गुणिले 6 आणि त्यानंतर इथे 1 शून्य आपलं जास्त आलेलं आहे. मग इथं 2,000 × 6 असेल तर 6 दुनी 12 आणि मग हे वरचे. आणि मग असं केलं तर कॅल्क्युलेशनसाठी सोपं पडतं. मुलांकडनं पाढेसुद्धा व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आहेत. 9 नंबरचा प्रश्न आहे. संजीवने काही रक्कम दर साल दर शेकडा 5 दराने 3 वर्ष बँकेत ठेवले. 3 वर्षानंतर त्याला 1,500 रुपये सरळ व्याज मिळाले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली? पहा, गणित हे खूप सोपे आहेत. एकाच सूत्रावरती गणित आहेत. कधी सरळ व्याज विचारलेला आहे, कधी मुद्दल काढण्यास सांगितलेले, कधी मुदत, तर कधी मुद्दल काढायला. म्हणजे काय विचारलेलं आहे, फक्त 4 गोष्टीच त्या सूत्रात आहेत आणि त्याच गोष्टीवरती क्वेश्चन फिरवलेले आहेत. जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स नाही. फक्त मुलांना कॅल्क्युलेशन्स अचूक करता आले पाहिजे आणि त्याचसाठी आपल्या सर्वांना, पालकांना, शिक्षकांना आणि मुलांना प्रॅक्टिस घेण्याची गरज आहे आणि तेच आपण करूया. पुढचं सोडून दाखवते बघा. या प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दल काढायचे. सरळ व्याजाचं सूत्र. तर सरळ व्याज ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला 1,500 रुपये. मुद्दल काढूया. मुदत दिली 3 वर्ष आणि दर दिलेला आहे 5 आणि भागिले 100. सोडवून घेऊया. 100 इकडे नेऊया. 1,500 गुणिले 100 हे भागाकारात आहे म्हणून इकडे गुणाकारात केलेलं आहे. त्यानंतर मुद्दल इकडच्याच बाजूला ठेवूया. मुद्दल आणि हे दोघं गुणाकारात आहेत तर इकडे येऊन भागाकारात येतील. आता सोडवून घेऊया आपण. 5 1 5, 5 2 10, हा शून्याचा शून्य इथेच राहील. परत 3 1 3, 3 5 15 to 0. आता राहिलेले काय, 500 × 20 = मुद्दल. सोडवून घ्या. 3 शून्य असेच घ्या गुणाकारात. 5 2 10 म्हणजे त्यांनी 10,000 रुपये हे
इन्व्हेस्ट केले असतील किंवा 10,000 रुपये मुद्दल ठेवले असेल. पुढचा 10 नंबरचा प्रश्न बघा. दीपने 2,000 रुपये 4 वर्षासाठी दर साल दर शेकडा 8% दराने ठेवले व परीने 4,000 रुपये 4 वर्षासाठी दर साल दर शेकडा 4 दराने ठेवले. तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमामधील संबंध काय असेल? तर बघा, दोन्ही मुलं आहेत, दीप आणि परी, यांनी तेवढी रक्कम वेगवेगळी ठेवली आहे, परंतु त्याचा जो दर आहे त्याचा जो मुदत आहे ती काय आहे? सेम आहे. तर त्याच्यामध्ये काय फरक असेल किंवा आता इथं कंडिशन्स दिले आहे, दीपाला परीपेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल किंवा समान असेल, काय असेल, त्या दोघांचा आपल्याला वेगवेगळा सरळ व्याज काढावा लागणार आहे. बघूया आपण. दीपचं काढून घेऊया. मुद्दल आहे 2,000, दर 8 आहे आणि मुदत आहे 4 वर्ष. 0 0 कटून घेऊया. 20 गुणिले 8 गुणिले 4. बघा, 8 चौक 32, 20 गुणिले 32 आणि 32 दोन्ही 64. पुढचं काढूया. परीचं सरळ व्याज काढूया. मुद्दल आहे 4,000, मुदत आहे 4 आणि दर आहे 4% भागिले 100. याचं सुद्धा सॉल्व करून घेऊया. 40 गुणिले 4 गुणिले 4. 40 गुणिले 4 4 चा 16 आणि 16 इंटू 40 करा. 16 4 चा 64. म्हणजे बघा, दोघांचे सरळ व्याज हे सारखे आलेले आहेत. म्हणजे या दिलेल्या गणिताच्या कंडिशन्समध्ये कुठली कंडिशन्स बसेल त्यांना दोघांना समान संबंध असेल किंवा दोघांच्या रकमेमध्ये समान संबंध असणार आहे, कारण दोघांना तेवढेच पैसे तेवढाच व्याज हा रिटर्न भेटणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबरचा. दर साल दर शेकडा 4% दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? बघू. या गणिताचं उत्तर या प्रश्नामध्ये दिलेल्या कंडिशन्सवर अवलंबून आहे. बघा, त्यांनी आपल्याला दर दिलेला आहे आणि मुद्दल पण दिले, पण एक कंडिशन त्यांनी अशी दिलेली आहे की त्याचं सरळ व्याज हे मुद्दलाच्या दुप्पट झालं पाहिजे. म्हणजे सरळ व्याज किती झालं पाहिजे? इथं मुद्दल किती आहे? 5,000, तर त्याचं सरळ व्याज किती असलं पाहिजे? 10,000 असलं पाहिजे. तर त्याला किती वर्ष लागतील असं विचारलेलं आहे. मग असं आपण लिहून घेऊ शकतो की दर त्याचा 4% असेल, मुद्दल 5,000 असेल, मुदत काढायची आहे आणि सरळ व्याज किती सांगितलेलं आहे त्यांनी? तर त्याचा सरळ व्याज जर 10,000 म्हणजे दुप्पट पाहिजे मुद्दलाच्या, तर त्याला किती वर्ष लागतील? तर मग सोडून घेऊया. सरळ व्याज 10,000 असताना मुद्दल 5,000 असताना त्यानंतर दर 4% घेऊन आपल्याला मुदत काढायची आहे भागिले 100. सोडून घ्या. हे 2 0 कटले. 10,000 इथेच असू द्या. त्यानंतर बघा, इकडच्या सगळ्याच किमती आपल्याला डाव्या साईडला घ्यायच्या आहेत. फक्त मुदत इथं ठेवायची आहे. तर मुदत इथं ठेवून घेऊया आपण. त्यानंतर हे 2 गुणाकारात आहेत, इकडे जाऊन आपल्याला भागाकारात होतील. 10,000 भागिले 50 गुणिले 4. बघा, सोडून घ्या. हे 0 कटला. 5 1 चा 5, 5 2 चा 10, 2 0 राहिले. त्याच्यानंतर काय रिमेनिंग असतं बघा, 200 भागिले 4 बरोबर मुदत. 4 1 चा 4, 4 5 चा 20, 0. मुदत ही 50 वर्ष असणार आहे. 12 नंबरचा प्रश्न बघूया. राहुलने रुपये 15,000 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती असेल? हा सुद्धा प्रश्न 2 वेळा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. 2017 आणि 2018 अशा दोन्ही परीक्षेमध्ये सेम प्रश्न येऊन गेलेले आहे. तर हा प्रश्न रिपीट होऊ शकतो किंवा याच पद्धतीचा दुसरा प्रश्न किमती बदलून येऊ शकतो. तर कसा सोडवायचा? सोपा आहे. एकाच सूत्राचा वापर करायचा आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. बघा, सोडून बघूया आपण. मुद्दल दिलेली आहे 15,000, मुदत दिलेली आहे 3 वर्ष, व्याज दिलेला आहे 4,500 आणि आपल्याला दर काढायला सांगितलेला आहे. तर बघा, काढूया आपण. व्याज आपल्याला दिलेला आहे 4,500 बरोबर. त्यानंतर मुद्दल आहे 15,000,
मुदत 3 वर्ष आणि दर काढायचा आहे भागिले 100. सॉल्व करून घ्या. 2 2 शून्य कटून घ्या. काय रिमेनिंग उरतं बघा, 150 गुणिले 3 गुणिले दर आणि इकडच्या साईडला 4500. आता आपल्याला दर काढायचा आहे, तर दर कुठल्या तरी एकाच साईडलाच ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. समजा या साईडला ठेवला तर हे 2 इकडे आपल्याला मूव्ह करायचे आहेत. या तिन्हीमध्ये क्रिया गुणाकाराची आहे, तर इकडे येत असताना किंवा डाव्या बाजूला घेत असताना ते तुम्हाला त्याच्या विरुद्ध क्रिया करायची आहे. तर इकडं भागाकारात येतील 4500 भागिले 150 गुणिले 3 आणि इकडं राहील दर. आता बघा 0 0 पुन्हा कटून जाईल. 15चा टेबल आपण घेऊ शकतो. 15 1 चा 15, 15 3 चा 45, 0 चा 0. त्यानंतर रिमेनिंग राहतं 30 / 3 इज इक्वल टू रेट. त्याला सुद्धा डिवाइड करा. 3 1 चा 3, 3 1 चा 3, 0. म्हणजे दर किती आला? 10%. ऑप्शन नंबर 1. त्याच्या पुढचा प्रश्न बघतो आपण 13 नंबरचा. ₹500 मुद्दलाचे दर साल दर शेकडा 8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? हा सुद्धा प्रश्न 2018ला आहे. पहा 2018ला सरळ व्याजाचे 3 प्रश्न येऊन गेलेले आहेत. बघा हा पण आहे, हा पण आहे, त्याच्या खालचा पण. म्हणजे सरळ व्याज हा जो धडा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती जर 3 प्रश्न येत असतील तर 6 मार्क हे मुलांची इथं फिक्स होणार आहेत. त्यासाठी आपण प्रत्येक प्रश्न हा कसा सोडवायचा किंवा एकाच सूत्रामध्ये किमती कशा फिलअप करून सॉल्व करायच्या हे बघतोय. परत त्याच पद्धतीचे गणितं मी बार सोडवून दाखवते, कारण मुलांची गफलत होऊ नये म्हणून. 13 नंबरचा प्रश्न पण आपण सोडवून बघूया. 13 नंबरच्या प्रश्नामध्ये मुद्दल दिलेली आहे 500, दर दिलेला आहे 8, मुदत दिलेली आहे 3 आणि सरळ व्याज काढायचं. सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. सोडवा. बघा हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झाले. रिमेनिंग काय राहतं? 5 गुणिले 8 गुणिले 3. सरळ गुणाकार करा. 8 + 40 गुणिले 3, 4 त्रिकम 12. म्हणजे सरळ व्याज आलेलं आहे 120. ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 2. त्यानंतर त्याच्या खालचा प्रश्न बघा. 14 नंबरचा प्रश्न आहे. रोहितला दर साल दर शेकडा 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज तर 2520 रुपये मिळाले तर मुद्दल किती? याच्यामध्ये सुद्धा सेम सूत्राचा उपयोग करायचा आहे आणि मुद्दल काढायचा आहे. सरळ व्याज दिलेला आहे, दर दिलेला आहे आणि मुदत सुद्धा दिलेली आहे. पहा मुद्दल काढायची आहे आपल्याला. दर 7 दिलेला आहे, मुदत दिलेली आहे 3 वर्ष, सरळ व्याज दिलेला आहे 2520 रुपये. सोडवून घेऊया आपण. मुद्दल इथंच ठेवून घ्या. आता 7 आणि 3नी 100ला भाग जात नाही, म्हणून आपण इथं भाग न घालता या साईडला मूव्ह करून घेऊया किंवा मुद्दल इकडे घेऊया. आता बघा हे 2520 असंच ठेवू. हे 100 इकडे भागाकारात आहे, इकडे येत असताना ते गुणाकारात होईल. त्यानंतर हे गुणाकारात आहेत म्हणजे डाव्या साईडला येत असताना ते भागाकारात येतील. आता सोडून घ्या. एक तर 7नी भाग घाला किंवा 3नी घाला. मुलांना 21चा टेबल आला किंवा 21चा टेबल पाठ असेल तर याचं कॅल्क्युलेशन खूप सोपं जातं. कारण 7 3 चा 21 झाला तर डायरेक्ट 21च्या टेबलमध्ये 252 येतं, तर त्याला भाग जातो. पण जर येत नसेल तर मुलांना 7 आणि 3चा तर टेबल पाठच असतो. पाठांतर हे खूप महत्त्वाचं आहे. टेबल्स येणे खूप कॅल्क्युलेशनसाठी महत्त्वाचं आहे, कारण जेवढा कॅल्क्युलेशन्स लवकर होईल तेवढे सगळे क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करता येतील. आणि क्वेश्चन्स अटेम्प्ट करता आले तर ॲटलिस्ट आयडिया येते किंवा मुलांना ते प्रश्नाचं स्वरूप समजण्यास मदत होते. मग आपण 7चा टेबल घेऊया. 7 1 चा 7, 7 3 चा 21, इथं 4 रिमेनिंग राहतात आणि 2, 4 2 म्हणजे 42 झाले. 7च्या टेबलमध्ये 42 येतं का पाहूया. 7 6 चा 42. आता बघा काय उरलं. परत 360 परत लिहून घेते मी. 360 गुणिले 100 भागिले 3. मी म्हणत असताना काही वेळा मराठी आणि काही वेळा इंग्लिश आकडे वाचत आहे, तर सॉरी फॉर दॅट. आता बघूया आपण. 3 1 3, 3 1 3, 3 2 6 आणि 0. आता काय राहतं बघा 120 गुणिले 100. तर हे सॉल्व करून घेतलं तर 3 0 इथं गुणाकारात येतात. त्यानंतर 12 1 चा 12 म्हणजे त्याची मुद्दल किती असणार आहे? 12,000 रुपये. बघा ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
रोहितला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऋतुजाने प्रणवला दर साल दर शेकडा 8% दराने 2500 रुपये 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? मुलांना आपण आतापर्यंत सर्व उदाहरण सोडून पाहिले, त्याच्यामध्ये महिन्यांमध्ये मुदत दिलेलीच नव्हती. पण आता इथं काय केलेलं आहे, 2018पेक्षा 2019ची लेवल थोडी वाढवलेली आहे किंवा वेगळ्या प्रकारचं किंवा मुलांना थोडंसं कन्फ्युजनमध्ये टाकण्यासारखा प्रश्न असतो. आणि स्कॉलरशिप म्हणजे हेच असतं. अवघड म्हणजे काय, फक्त लँग्वेज बदलते, शब्द बदलतात, पण उत्तर हे तसंच असतं, लवकर पटकन लक्षात येत नाही आणि त्याच्याचमुळे आपला वेळ जातो. तर महिन्यांमध्ये दिले असताना कसं करायचं? आता 6 महिने दिलं म्हणजे एकूण एका वर्षामध्ये 12 महिने असतात आणि 6 महिने झाले म्हणजे अर्धा वर्ष झाला. आणि अर्ध्याला आपण कसं लिहितो, 1/2, हाफ ज्याला म्हणतो आपण. वेगळं याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फक्त आपल्याला मुदत जी आहे, मुदत ती 6 महिने न लिहिता, कारण सूत्रामध्ये आपल्याला नेहमी वर्षच दिलेलं आहे. सरळ व्याजाचं सूत्र हे मुदत जी आहे ते वर्षाच्या नुसार आहे, म्हणून याला वर्षामध्ये कन्वर्ट करत असताना 6 महिने म्हणजेच 1/2 वर्ष किंवा त्यालाच आपण अर्धा वर्ष असं म्हणू. आता हे सगळं सूत्रामध्ये टाकून देऊया. सरळ व्याज बरोबर मुदत दिलेली आहे 2500 रुपये, मुदत 6 महिने म्हणजे 1/2 वर्ष आणि दर दिलेला आहे 8 भागिले 100. सोडून घेऊया. हे 2 0 2 0 कट झाले. आता काय उरलं, 25 गुणिले 1/2 गुणिले 8. आता हे सर्वच अंक गुणाकारात आहेत, आपण सोडून घेऊया. पण 1/2 जेव्हा एखादी संख्या अपूर्णांकात लिहितो तेव्हा त्याचा अंश आणि छेद हे भागाकारात असतात. म्हणजे त्याला आपण असंही लिहू शकतो, 25 गुणिले 1 गुणिले 8/2 असे लिहू शकतो. मग याला काय करायचं, 2च्या टेबलमध्ये 8 येतं, 2 1 2, 2 4 8. मग काय राहिलं, 25 गुणिले 4 आणि 25 गुणिले 4 म्हणजे 100. म्हणजे तिला किती सरळ व्याज भेटणार आहे, 100 रुपये. बघा ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा आणि लास्ट प्रश्न बघतोय आपण 16 नंबरचा. दर साल दर शेकडा काही दराने 5000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1350 होते तर व्याजाचा दर किती? सेम प्रश्न आहेत, फक्त आकडे बदललेले आहेत. मुलांकडनं याची प्रॅक्टिस करून घेतली तर या सरळ व्याज या धड्यावरचे 6 ते 4 किंवा 6 मार्क हे फिक्स आहेत. जास्तीत जास्त 6 आणि कमीत कमी 4 तरी असणारच, म्हणजे 2 प्रश्न तरी याच्यावरती असणारच आहेत. आणि हे आपल्या मुलांचे मार्क्स जास्त कष्ट नाही, जास्त मुलांना एक सूत्र पाठ करून जायचं आहे सरळ व्याजाचं, बाकी काही नाही. आणि कॅल्क्युलेशन्ससाठी त्यांना आपल्याला प्रॅक्टिस घेणं गरजेचं आहे. आपल्याला दर काढायचा आहे. सरळ व्याज दिलेलं आहे 1350, मुदत दिलेली आहे 5000 रुपये, मुदत दिलेली आहे 3 वर्ष, दर हा आपल्याला काढायचा आहे भागिले 100. कट करून घ्यायचा आहे. 1350 50 गुणिले 3 गुणिले दर आपण इकडे डाव्या साईडला घेऊया. बघा आता सगळंच मूव करून घेऊया. 1350 आता हे गुणाकारात आहेत म्हणजे इकडे भागाकारात येणार आहेत. 0 कट करून घ्या. 5ने भागाला किंवा 3 निघाला, दोन्ही भाग झाली. 5ने भागूया. 5 1 5, 5 2 10, 5 6 30, 5 7 35. त्यानंतर रिमेनिंग राहिलं 27 डिवायडेड बाय 3, 3 1 3, 3 9 27. म्हणजे त्याचा दर आलेला आहे दर साल दर शेकडा 9. ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीने आपण नवनीत प्रकाशनच्या या पुस्तकातील सरळ व्याजच्या धड्याखाली दिलेला जो स्वाध्याय आहे आणि या स्वाध्यायामध्ये याच्या अगोदरच्या वर्षांमध्ये 2017 असेल, 18 असेल, 19, 20, 21 मधील जे काही प्रश्न सरळ व्याजावरती आलेली होती ते आपण सर्व प्रश्न सोडून पाहिलेले. त्यानंतर याच्या व्यतिरिक्तही काही प्रश्न वेगवेगळ्या प्रकाशनच्या पुस्तकांमध्ये आहेत किंवा क्वेश्चन पेपर, तर आपल्याला क्वेश्चन पेपरचे सुद्धा पुस्तकं मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा सरळ व्याजाची एक्झाम्पल्स जे काही प्रॅक्टिससाठी आपल्याला दिलेले आहेत ते सुद्धा मुलांना आपण प्रॅक्टिस करून घेऊ शकतो, जेणेकरून मुलांचं कॅल्क्युलेशन्स हे चुकणार नाही किंवा योग्य वेळेमध्ये करेक्ट वेळे 1 मिनिटांमध्ये एक प्रश्न आपल्याला सोडवून झाला पाहिजे. आणि हे कधी होईल, मुलांकडनं आपण जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस घेतल्यानंतर. चला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओचा फायदा करून घ्या. पॅरेंट्सनी हा व्हिडिओ एकदम न पाहता, तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही परत बॅक जाऊन पहा, स्टॉप करून पहा, तुम्ही स्वतः सोडून मग मुलांना समजवण्याचा प्रयत्न करा.
शिक्षकसुद्धा मुलांना शिकवतात, पण शिक्षक एकाच वेळी मुलांना सर्व प्रकारची गणितं सोडवून दाखवतात आणि त्याचमुळं मुलांच्या लक्षात राहत नाही. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की पालकांनाही याचा उपयोग व्हावा आणि मुलांनासुद्धा याचा उपयोग व्हावा. जर पालकांकडे वेळ नसेल तर मुलांना थोड्या वेळासाठी हा व्हिडिओ लावून द्या, ते स्टॉप करून त्यांना बघू द्या. त्यांना कुठे कॅल्क्युलेशन्समध्ये अडचणी आल्या तर तुम्ही त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढून त्यांच्या अडचणी दूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.